नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागच्या तासाला आपण आपल्या 10वीच्या पुस्तकातील 14वा धडा प्रतिपद संस्कृतम याला सुरुवात केलेली आहे. प्रतिपदम पदे पदे अशा प्रकारे. तर पदे पदे संस्कृतम म्हणजे प्रत्येक पावलोपावली संस्कृत, म्हणजे जीवनामध्ये आपल्याला ठिकठिकाणी प्रत्येक वेळेस संस्कृतच कसं आलेलं आहे ते सांगणारा हा धडा आहे. मागच्या तासाला आपण पाहिलं की त्या एक सद्गृहस्थ आहेत आणि एक त्या मॅडम आहेत. तर त्या अभ्यास करत आहेत. तर त्या ज्या मॅडम आहेत त्या आहेत या ठिकाणी व्यवस्थापक शिक्षिका रूपाने त्या एका ठिकाणी कार्य करत आहेत, म्हणजे मॅनेजमेंट सायन्समध्ये. तर त्यांना संस्कृत कसं उपयोगी पडतं आहे ते सांगतायत. मग ती व्यक्ती पण या ठिकाणी म्हणते आहे की अहो आश्चर्यं शालायाः अनन्तरं खंडितं मम संस्कृत अध्ययनं तदपि अधुना एव पुनः आरब्धम. तर ते महोदय म्हणतायत की अहो खरं आश्चर्यच आहे, शाळेमध्ये खंडित झालेलं जे काही संस्कृतचा अभ्यास आहे तर तो आता मी पुन्हा सुरुवात केलेली आहे. महोदया म्हणतायत कथम म्हणजे कसे तुम्ही आता संस्कृतच्या अभ्यासाला शाळेनंतर परत सुरुवात केलेली आहे ते कसे. तर महोदय म्हणतायत वस्तुतः अहम वाणिज्य शाखायाः स्नातक. वस्तुतः म्हणजे वास्तविक, म्हणजे खरे तर. अहम वाणिज्य शाखायाः, वाणिज्य म्हणजे कॉमर्स. तर वाणिज्य शाखायाः म्हणजे कॉमर्स या शाखेचा अहम स्नातक म्हणजे मी पदवीधर आहे किंवा विद्यार्थी आहे. तर खरं तर मी कॉमर्स ही पदवी घेतलेला पदवीधर आहे. त्याचबरोबर विधी शाखायाः पदवी अपि मया प्राप्ता. विधी शाखेची, विधी म्हणजे कायदा, तर या ठिकाणी कायद्याची म्हणजेच वकिलीची सुद्धा मी पदवी प्राप्त केलेली आहे. सांप्रतमचा अर्थ होतो आत्ता, त्याला समानार्थी शब्द आहे अधुना. तर सांप्रतम बहुराष्ट्रीय संस्थायां विधी विमर्श रूपेण कार्यम करोमि. मग मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे किंवा पदवीधर आहे. मी वकिलीची पण पदवी घेतलेली आहे. म्हणून मग बहुराष्ट्रीय संस्थायां, तर बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक देशांमध्ये ज्यांच्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांच्या संस्थांमध्ये या ठिकाणी मी विधी विमर्श रूपेण, कायदेशीर सल्लागार रूपाने मी कार्य करतो आहे. मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांना त्या त्या देशातील कायदे जाणून घेणारे लोक जे आहेत तर ते सल्लागार म्हणून लागत असतात. तसं मी सध्या कार्य करतो. तद अनुसृत्य कौटिल्यम अर्थशास्त्रम याज्ञवल्क्य स्मृतीः आदीनां ग्रंथानां अध्ययनं सहाय्यकरं भवेत् इति गुरुभिः उक्तम. मग त्याला अनुसरूनच, म्हणजे मी सध्या या कॉमर्सचा विद्यार्थी आहे, नंतर कायद्याचा सल्लागार म्हणून पण काम करतो आहे. म्हणून या ठिकाणी गुरुभिही म्हणजे मोठ्या लोकांनी, ज्येष्ठ लोकांनी, तर उत्तम म्हणजे सांगितले आहे की तुम्ही कौटिल्यम अर्थशास्त्रम, कौटिल्य म्हणजे ज्याला आपण विष्णुगुप्त किंवा चाणक्य म्हणतो त्यांचा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आहे. नंतर याज्ञवल्क्य नावाचे ऋषी होऊन गेले, मुनी होऊन गेले, त्यांचा याज्ञवल्क्य स्मृती नावाचा ग्रंथ आहे. तर त्या दोन्ही ग्रंथांचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी ज्याला आपण व्यापार किंवा कॉमर्स म्हणतो ते आणि प्लस कायदा, तर यासाठी होऊ शकेल असं मला मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे. अथ अधुना अहम शास्त्र विषयकानां संस्कृत ग्रंथानां अध्ययने यत्नं करोमि. अतः अधुना म्हणूनच आता मी शास्त्रविषयकानां संस्कृत ग्रंथानां, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे शास्त्र आहे त्या शास्त्रांवरील संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्यूतात किमपि संस्कृत पुस्तकं दर्शयति. आणि स्यूत म्हणजे पिशवी, तर पिशवीतन ते कोणते तरी संस्कृतचे पुस्तक दाखवतात. तयो पृष्ठतः त्यांच्याच मागे केचन युवकाः गोष्टीषु रताः. काही युवक जे आहेत, काही मुलं, तर ते गोष्टीषु रताः, गोष्टीषु म्हणजे गप्पा गोष्टींमध्ये, रताः म्हणजे मग्न झाले. त्यांच्याच मागे काही जे युवक आहेत तर ते गप्पा गोष्टीषु रताः म्हणजे गप्पा गोष्टीत मग्न झालेले होते. कोण आहेत ते, तर प्रसादः, समीरः, लीना तथा तनुजा इति एताने परस्पर मित्राणि. मग त्यांच्यापैकी प्रसाद, समीर, तनुजा, लीना हे परस्परांचे ते मित्र आहेत.
तेषु अन्यतमः तत्पुस्तकं दृष्ट्वा महोदयम् उपगम्य वदति. तेषु अन्यतमः, मग या चौघांमधील एक जण तत्पुस्तकं दृष्ट्वा, ते जे काही सद्गृहस्थ पुस्तक दाखवत होते ते पुस्तक पाहून महोदयम उपगम्य, उपगम्य म्हणजे जवळ जाऊन, उप म्हणजे जवळ, गमगम्य याचा लब्यांत अव्यय आहे, तर ते जवळ जाऊन, वदती म्हणजे त्यांना म्हणतो. महोदय भवतोः संवादे संस्कृतस्य संदर्भः मया श्रुतः. तर अहो महोदय, तुमच्या बोलण्यामधून मी संस्कृत या भाषेचा या ठिकाणी संदर्भ ऐकला. भवान अपि विश्व संस्कृत परिषदे निमित्तम विदेशम प्रस्थितः. तर भवान अपि, तुम्ही सुद्धा विदेशामध्ये म्हणजे दुसऱ्या देशामध्ये होणाऱ्या या ठिकाणी संस्कृतची जी परिषद आहे तर त्यासाठी प्रस्थित म्हणजे जात आहात का. तर या ठिकाणी तो म्हणतो आहे की तुमच्या गप्पांमधून मी संस्कृतचा संदर्भ ऐकला आणि तुम्ही सुद्धा त्या हे जे आहे विदेशातील संस्कृत परिषद, तर त्या संस्कृत परिषदेला जात आहात का. महोदय म्हणतायत न खलू, छे नाही हो, आम्ही काही संस्कृत परिषदेला जात नाही. परम कीदृशी एषा संस्कृत परिषद, आपी भवान संस्कृतस्य छात्रः. मग ते सद्गृहस्थ जे आहे ते म्हणतात की नाही आम्ही काही कोणत्या याला जात नाही आहे, पण आम्ही संस्कृतवरच एक प्रकारे चर्चा करतो आहे. पण कोणती अशी विदेशामध्ये संस्कृतची परिषद आहे, तर बघा विदेशामध्ये सुद्धा मोठमोठ्या प्रकारच्या संस्कृतच्या परिषदा ज्या आहे तर त्या होत असतात. मग तुम्ही तिला जाता आहात का असं त्याला विचारायचं आहे. आपी भवान संस्कृतस्य छात्रः, आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी संस्कृतचे विद्यार्थी आहात का. समीर म्हणतो आहे आम, आम म्हणजे होय. अहम IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थानम इत्यत्र संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्रः. मग तो समीर जो आहे तो हो म्हणतोय की हो, मी सुद्धा संस्कृतचा विद्यार्थी आहे. पण अहम, मी IIT कॉलेजेस आपल्या भारतामध्ये मोठे मोठे आहेत आपल्याला माहिती आहे, तर त्यांच्यापैकी या ठिकाणी एका याच्यामध्ये मी संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्र, तर कॉम्प्युटर सायन्स म्हणजे संगणक अभियांत्रिकी तर किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा मी विद्यार्थी आहे. म्हणजे बघा तो कॉम्प्युटरचा पण अभ्यास करतो आहे आणि संस्कृतचाही अभ्यास करतो आहे. तत्र छात्राः संस्कृतम अपि पठितुं शक्नुवन्ति. तर तेथे म्हणजे त्या IIT कॉलेजेसमध्ये विद्यार्थी संस्कृत भाषा सुद्धा शिकू शकतात. अष्टाध्यायी इति शास्त्र विषयकः ग्रंथः पाठ्यते तत्र मानव्य विद्या विभागे. मग तो या ठिकाणी म्हणतोय की तत्र म्हणजे तेथे मानव्य विद्या विभाग, तर मानव्य विद्या विभाग नावाचा अशा प्रकारच्या कॉलेजेसमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये विभाग असतो. तर तेथे अष्टाध्यायी, पाणिनी जे आहेत संस्कृतचे श्रेष्ठ व्याकरणकार, तर त्यांचा अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ आहे, तर तो त्या ठिकाणी शिकवला जातो असं या ठिकाणी ते म्हणतायत किंवा शिकवला गेलेला आहे. अहम संस्कृत व्याकरण संगणकशास्त्रम च इति विषयम अधिकृत्य संशोधन करोमि. तर तिथे संस्कृत पाणिनींचा अष्टाध्यायी जो ग्रंथ आहे तो पण आम्हाला शिकवलेला गेलेला आहे आणि मी संगणकशास्त्र आणि संस्कृत व्याकरणशास्त्र तर यांच्यावर आधारित संशोधन मी करतो आहे. तद्विषयकम शोधनिबंधम प्रस्तुतो अहम परिषदी निमंत्रितः. मग अशा प्रकारे संगणकशास्त्र आणि व्याकरणशास्त्र, भाषाशास्त्रावरील व्याकरणशास्त्रावरील ग्रंथ तर यांचा मी अभ्यास करतोय आणि त्यावर शोधनिबंध म्हणजे पेपर रीडिंग करण्यासाठी, म्हणजे जे काही संशोधन केलेलं आहे तर ते सांगण्यासाठी मी त्या परिषदेला निमंत्रित गेलेलो आहे. महोदया म्हणतात अहो आश्चर्यम तंत्रज्ञान संस्थाया संस्कृतस्य अध्ययन. तर त्या म्हणतात की अहो बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे, या तांत्रिक ज्या काही संस्था आहेत तांत्रिक अध्ययन करणाऱ्या, अध्यापन करणाऱ्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा संस्कृतचं अध्ययन होतं आहे. महोदय जे आहे ते म्हणतायत की बघा महाविद्यालये संस्कृताध्ययनं केवलं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति इति आसीत् मे मतिः. तर महाविद्यालयांमध्ये कला शाखा म्हणजे ज्याला आपण आर्ट्स शाखा म्हणतो, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त संस्कृत शिकता येतं असं या ठिकाणी आत्तापर्यंत मला वाटत होतं किंवा मला माहिती होतं. समीर म्हणतो तिष्ठतु तावत, थांबावे. तर ही अवश्यम
मेलयामी मे मित्रांनी, तुम्ही या ठिकाणी थांबा, मी तुम्हाला माझ्या मित्रांना काय करतो, मेलयामी म्हणजे मिळवतो, म्हणजे तुम्हाला भेट करून देतो. येथे सर्व अपि परिषदी सहभागी, ते सगळे त्या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. तर काही लोक विद्यार्थी जे आहेत तर ते परिषदेमध्ये ऐकण्यासाठी किंवा काही जण तिथे त्यांचा शोधनिबंध म्हणजेच पेपर रीडिंग करण्यासाठी जात असावेत, त्यांच्याशी मी तुम्हाला ओळख करून देतो, थांबावे. प्रसाद अग्रे अगत्य, अग्रे पुढे, आगत्य येऊन, आ अधिक गम गच्छ लबंता व्यय, तर पुढे येऊन नमस्ते, तो त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो. अहम रसायनशास्त्रस्य छात्र, मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी. प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति मम संशोधन क्षेत्रम, तर मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि या ठिकाणी प्राचीन भारतीय प्राचीन काळी आपल्या भारतीय जे काही भारतीय रसायनशास्त्र जे आहे तर त्याच्यावर मी संशोधन करतो आहे, तो माझा संशोधनाचा विषय आहे. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषा लिखिताः, तर या रसायनशास्त्रावरील जे काही ग्रंथ आहेत तर ते संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत असं त्याला सांगायचं. बऱ्याच गोष्टी आहेत अशा प्रकारे की ते संस्कृतमध्ये त्यांचा उल्लेख आहे, औषधांमध्ये त्यांचा उल्लेख त्यांचा उपयोग आपण करतो. उदाहरणार्थ पारा, तर पाऱ्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात औषधामध्ये रसायनशास्त्र म्हणून केला जात असे. सल्फर म्हणजे गंधकचा उपयोग करतात. तर असं या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे रसायन आहे, तर त्यावर आधारित रसायनशास्त्र नावाचे काही ग्रंथसुद्धा आहे, त्यांचा मी अभ्यास करतोय असं तो म्हणतोय. शालायां यत् संस्कृताध्ययनं कृतं तस्य उपयुक्तता अहम अधुना अवगच्छामि, तर शाळेमध्ये जे काही मी या ठिकाणी संस्कृतचा अभ्यास केलेला होता त्याचा उपयोग मला या ठिकाणी आता होतो आहे किंवा आता मला समजून येतो आहे. म्हणजे शाळेत आपण जे काही संस्कृत शिकलेलो असतो त्याचा उपयोग आपल्याला पुढे मोठेपणी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यासासाठी होतो असं त्याला सांगायचं. लीना म्हणते आहे, अहमपि भाषाशास्त्रम अधीत्य बेंगलुरु इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषिका रूपेण कार्यं करोमि. आता लीना तिचा परिचय करून देते आहे की मी सुद्धा या ठिकाणी भाषाशास्त्रम अधीत्य, भाषाशास्त्राचा अभ्यास करून बेंगलुरू म्हणजे बंगलोर या ठिकाणी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारतीय भाषा विश्लेषिका रूपेण मी कार्य करते आहे. संस्कृतस्य ज्ञानम आधुनिक भारतीय भाषाणा विश्लेषणे अतीव सहाय्यकरम भवती, तर या संस्कृतचं ज्ञान आता ज्या काही आपल्या सगळ्या आधुनिक भारतीय भाषा आहे तर त्यांचं विश्लेषण करण्यासाठी मला अतिशय उपयोगी पडत आहेत असं त्या ठिकाणी ती म्हणते आहे. तनुजा स्वतःचा परिचय करून देते. अहम पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसाय, तर ती म्हणते आहे की पार्श्वनिवेदन करणे म्हणजे थोडक्यात अनुस्मरण करणे वगैरे, उद्घोषणा करणे अशा प्रकारचा तिचा या किंवा माहिती सांगणे असा तिचा व्यवसाय आहे. संस्कृत श्लोकादीनां पठनेन शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति, संस्कृतच्या श्लोकांच्या म्हणण्याने उच्चाराने या ठिकाणी शब्दोच्चारणामध्ये खूप चांगला उपयोग होतो असं ती म्हणते आहे. तेन अभिनये निवेदनेच प्रभाव वर्धते, त्यामुळे काय होत आहे की निवेदन करणे, अभिनय करणे यामध्ये आपला जो काही प्रभाव आहे तर तो वाढतो. सांप्रतम अधुना म्हणजे आत्ता सध्या कलाक्षेत्रे कार्यरता, कलाक्षेत्रे म्हणजे जे काही कलाकार आहेत मग कोणत्याही क्षेत्रातील असो तर ते अस्मासु केचन भरतमुने हे नाट्यशास्त्रस्य अध्ययन कुर्वती, मग आमच्यापैकी जे काही कलाकार आहेत नाट्यशास्त्रामध्ये अभ्यास करणारे, नाटकांमध्ये काम करणारे, पिक्चर्समध्ये काम करणारे, ते भरतमुनींचा नाट्यशास्त्र जो ग्रंथ आहे तर त्याचा अभ्यास करतात. ज्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्या चेहऱ्यावरील हावभाव कसे असावे, अभिनय कसा करावा वगैरे या सगळ्या गोष्टींचा अतिशय खूप चांगलं माहिती दिलेली आहे. मग त्याचा अभ्यास जे आहे तर ते कलाक्षेत्रातील लोक आता सध्या करत आहेत. समीर म्हणतो आहे, भो भारतीय विद्यायाः नाम भारतीय तत्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्यादी शास्त्राणां अध्ययनाय विदेशेष्वपि नैके जनाः उत्सुकाः. मग तो या ठिकाणी म्हणतोय, अहो भारतीय विद्यायाः म्हणजे भारतीय विद्या, तर मग आता कोणत्या कोणत्या आहेत भारतीय विद्या, तर भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास आणि स्थापत्यादी म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे इत्यादी शास्त्रे त्यांचा अभ्यास करण्यासाठी
विदेशेषु नैके जनाः उत्सुकाः विदेशेष्वपि विदेशेषु अधिक अपि विदेशातील सुद्धा अनेक लोक या ठिकाणी उत्सुक आहे. बघा अशा प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो आहे. विदेशीयाः जनाः किमर्थम उत्सुकाः तर योगशास्त्र अध्ययनाय, भारतीय तत्वज्ञान अध्ययनाय, इतिहास अध्ययनाय, स्थापत्यादी शास्त्राणाम अध्ययनाय. तर अशा प्रकारे विदेशातील लोकसुद्धा आता भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास आणि स्थापत्यादी इत्यादी अनेक शास्त्रे जे आहेत, धातुशास्त्र आहे, तर या सगळ्या यांच्या शास्त्रांच्या अध्ययनासाठी भारत आता अतिशय उत्सुक आहे. तदर्थम काश्चन दूरचित्रवाहिन्यः अपि सन्ति. मग त्यासाठी आता विशेष या दूरचित्रवाहिन्या ज्या आहेत, आपण वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिफिक चॅनल्स जे म्हणतो, तर ते सुद्धा या ठिकाणी आहेत. तत्र संस्कृत तज्ज्ञानां आवश्यकता वर्तते. मग त्यासाठी सुद्धा आता त्यांना जी काही माहिती द्यायची आहे त्यांच्या चॅनल्सवरून, तर त्यासाठी सुद्धा संस्कृत तज्ज्ञांची आवश्यकता आहे. मम सुहृदः आशय संपादक रूपेण तत्र कार्यरतः. मग यापैकी तो समीर सांगतोय की अशा प्रकारचे जे संस्कृत तज्ज्ञ जे आहेत, तर त्या वेगवेगळ्या चॅनल्सवर लागतात. तसं माझा मित्र सुद्धा तिथे आशय संपादक रूपेण, म्हणजे एक त्यापैकी आशय संपादक नावाचा एक प्रकार असेल, तर त्यामध्ये संपादक म्हणून काम करतो आहे. अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं. मग त्या महोदया म्हणतायत की आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये असताना संस्कृतचा अभ्यास केलेला आहे. परम तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेत् इति अस्माभिः नैव चिंतितं. मग आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी शाळेमध्ये संस्कृतचा अभ्यास केलेला आहे. त्याचा उपयोग आता या ठिकाणी योगशास्त्र, इतिहास, स्थापत्य असे जे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र आहेत, तर या सगळ्या ठिकाणी होईल असा या ठिकाणी आम्ही कधीही विचार केलाच नव्हता. महोदय म्हणतात सत्यमेव. ते जे सद्गृहस्थ आहे सुरुवातीचे ते म्हणतात खरंच आहे, आपण शिकत असताना संस्कृतचा उपयोग केला, मात्र अशा प्रकारे या ठिकाणी आपण कधीही त्याचा विचार केला नाही. लीना म्हणते यस्मिन् कस्मिन् अपि क्षेत्रे वयं वृत्त्यर्थं कार्यरताः स्याम तत्र संस्कृत ज्ञानम अस्मत् कृते विशेषार्हता भवति. तर लीना आता या ठिकाणी म्हणते की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये वृत्त्यर्थम कार्यरत आहात, नोकरीच्या रूपाने जरी कार्यरत असलो तरी तेथे संस्कृत ज्ञानम, त्या ठिकाणी संस्कृतचे ज्ञान हे अस्मत् कृते विशेषार्हता भवती, आपल्यासाठी या ठिकाणी विशेष प्रावीण्य आहे. मग आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतीही नोकरी करत असो, तर त्या ठिकाणी संस्कृतचा जर आपण ग्रंथांचा उपयोग करून जर घेतला, तर त्या ठिकाणी आपल्याला ते विशेष प्रगती आपली सिद्ध होते असं या ठिकाणी म्हणते आहे. या धड्याखालील प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा. तोपर्यंत धन्यवाद.